साबुदाण्याची खिचडी असू द्या, भगर आमटी असू द्या किंवा थालीपीठं असू द्या, तोंडी लावायला सोबत मुठभर खारे शेंगदाणे असले ना तर फराळाची लज्जत दुपटीने वाढते. हेच खारे शेंगदाणे आपण घरच्या घरी सहजपणे बनवू शकतो, तेही मार्केटपेक्षा पण कुरकुरीत आणि चविष्ट असे. आता आषाढी एकादशी येते आणि ही सगळ्यात मोठी एकादशी असल्यामुळं महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात सगळेजणच हा एकादशीचा उपवास करतात. त्यामुळं तुम्हीही खास आषाढी एकादशीसाठी असे खारे शेंगदाणे आजच बनवून ठेवा. पहिल्यांदा करणार असाल ना तरीही 100% परफेक्टच व्हावेत. म्हणून 3 टिप्स मी पुढे दिलेल्या आहेत, त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. खारे शेंगदाणे करताना सगळ्यात आधी आपल्याला शेंगदाणे शिजवून घ्यावे लागतात. त्यासाठी गॅसवरती पातेलं ठेवलं, त्याच्यात 3 वाट्या पाणी घातलं, त्यानंतर 2 चमचे भरून इतकं मीठही घातलेले. याला थोडीशी उकळी येऊ द्यायची आणि मग आता यामध्ये शेंगदाणे घालायचे. मी हे 2 वाट्या शेंगदाणे घेतलेले, साधारण 1 पाव किलो भरले. हे आमच्या घरच्याच शेंगांमधून फोडून घेतलेले शेंगदाणे आहेत. तुम्ही कोणत्याही प्रकारचे शेंगदाणे घेतले ना तरीही चालेल. फक्त मी तुम्हाला पुढे सांगेनच की शेंगदाणे थोडे बारीक असतील तर त्यासाठी किती वेळ लागेल, मोठ्या शेंगदाण्यांसाठी किती वेळ लागेल. आणि कसं आहे माहिती आहे का, हे शेंगदाणे करताना टायमिंग खूप महत्त्वाचं आहे. जसे की आता पहिली स्टेप असते शेंगदाणे शिजवून घेणे. साधारण 8 ते 9 मिनिटांपर्यंत हे आपल्याला मध्यम गॅसवरती शिजवून घ्यायचं. पहिल्यांदा मोठ्या गॅसवरतीच एक उकळी काढून घेतली, त्यानंतर गॅस मध्यम केला आणि मग हे शिजवून घेतलेले आहेत. म्हणजे पाण्यामध्ये घातल्यापासून ते काढेपर्यंत 8-9 मिनिटं मी हे शेंगदाणे शिजवून घेणार आहे. फक्त ना अधूनमधून असं झाऱ्याच्या साह्याने याला हलवून घ्यायचंय, जेणेकरून सगळे शेंगदाणे एकसारखे शिजले गेले पाहिजेत. लक्षात ठेवा, आपल्याला याला जास्त शिजवायचं नाही, म्हणजे असं मऊ करायचं नाही. फक्त 40 ते 50% जरी हे शेंगदाणे शिजले ना तरीही चालतात. आणि वेळाने लक्षात ठेवाल तर 8-9 मिनिटे फिक्स लक्षात ठेवा, तितके शिजवले तरी पुरेसे होतात. तर इथं हे आपले शेंगदाणे शिजले गेले आहेत. आता एका चाळणीवरती हे काढून घेऊयात, म्हणजे याच्यातलं जे पाणी आहे ना ते सगळं पाणी निघून जाईल. शेंगदाणे चाळणीवरती काढल्यानंतर परत ते झाऱ्याने असे पसरवून घ्यायचे, म्हणजे जे मधलं पाणी असतं ना ते सगळं निघून जावं. बऱ्याचदा काय होतं, कडेने हे निथळून जातं, मध्ये मात्र ओलावा तसाच राहतो. म्हणूनच 1-2 वेळा झाऱ्याने असं पसरवून घ्यायचं. इथे बघा, या शेंगदाण्यातलं सगळं पाणी निघालेले. आता एका सुती कपड्यावरती हे शेंगदाणे घालायचेत आणि हातानेच पसरवून फॅन खाली ठेवून द्यायचे, साधारण 10 मिनिटांसाठी. म्हणजे या शेंगदाण्यामध्ये अजिबात पाणी राहिलं नाही पाहिजे. थोडेफार ओलसर राहिले तर चालतील, फक्त असं वरून पाणी नाही राहिलं पाहिजे. तेवढा वेळ आपल्याला हे फॅन खाली सुकवायचे आणि यासाठी 10 मिनिटं पुरेसी होतात. तर बघा, साधारण 10 मिनिटं मी फुल फॅन करून त्याखाली हे शेंगदाणे ठेवलेले होते. तर संपूर्ण पाणी यावरचं सुकलेले. आता लगेचच हे आपल्याला भाजायला घ्यायचं. त्यासाठी एक मोठी कढई घेतली मी, ती आधीच गरम करून घेतली होती. आता त्याच्यामध्ये मीठ घातलेले, साधारण 1 मोठी वाटी भरून इतकं मीठ घातले. हे रोज आपण जेवणामध्ये वापरतो ना तेच आहे. तुमच्याकडे जर मोठं मीठ असेल तरीही चालणार आहे. कढईमध्ये हे घातल्यानंतर व्यवस्थित असं गरम करून घ्यायचे, एकदम कडकडीत असं गरम करायचं बरं का. आणि त्यानंतरच मग याच्यामध्ये शेंगदाणे घालायचे. एकदमच सगळे शेंगदाणे घालायचे नाहीत, 2 बॅचमध्ये आपण ते करणार आहे. जर तुम्ही 1-1.5 किलो अशा जास्त प्रमाणामध्ये हे शेंगदाणे करणार असाल ना तर मीठ जास्तच घ्या, म्हणजे तुम्हाला हे शेंगदाणे बनवायला पण तितका जास्तीचा वेळ लागणार नाही. तर बघा, मिठामध्ये शेंगदाणे घातल्यानंतर 1-2 मिनिटे फुल गॅसवरतीच ते असे परतत राहायचं आणि मग गॅस एकदम बारीक असा करून सतत हलवत आपल्याला हे भाजून घ्यायचे. मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हणाले होते की तुम्ही जर पहिल्यांदा हे शेंगदाणे ट्राय करणार असाल तरीही बिघडू नयेत, म्हणून 3 टिप्स सांगणार आहे. तर त्यातली पहिली टिप म्हणजे शेंगदाणे परफेक्ट शिजवून घेणे. काय होतं, बऱ्याच वेळा शेंगदाणे जर जास्त शिजले गेले ना मग ते मऊ होतात आणि मग हवे तसे कुरकुरीत होत नाहीत. म्हणून जास्त वेळ ही ते शिजवून घ्यायचे नाहीत आणि पाण्यात वगैरे भिजत ठेवायची काहीही गरज नाही. डायरेक्ट शिजवायचे आणि करायला घ्यायचे. साधारण 8 ते 9 मिनिट शेंगदाणे शिजवले
तर परफेक्ट ते शेंगदाणे बनतात. तर बघा, आपण मिठामध्ये शेंगदाणे घालून ते मंद गॅसवरती असं सतत हलवून घेतोय आणि मगाचपासून आत्तापर्यंत एक 8 मिनिटं तरी झाली आहेत. यातील आता 2 शेंगदाणे मी बाजूला काढले. कशासाठी माहिती आहे का? हे थंड करून घ्यायचे. तोपर्यंत इथं आता गॅस बंद करायचा आहे आणि हे सतत हलवत राहायचं. हे हलवायचं बंद करायचं नाही, नाहीतर मग शेंगदाणे करपू शकतात. आता हे बाजूला काढलेले जे शेंगदाणे आहेत ना, त्यातला थंड झालेला शेंगदाणा बघा असा हातावरती चुरून बघायचा. त्याच्यावरचं जे फोलपट आहे ना, ते सहजपणे निघालं पाहिजे, म्हणजे आपले शेंगदाणे परफेक्ट असे भाजले गेलेले आहेत. जर त्याचं फोलपट सहजपणे निघत नसेल तर अजून 1-2 मिनिट ते भाजून घ्या. तर इथंही आपली शेंगदाण्याची पहिली बॅच तयार झाली आहे. अशा प्रकारे झाऱ्याच्या साह्याने काढून घ्यायचे, म्हणजे याच्यातलं मीठ सगळं बाजूला होतं आणि शेंगदाणे वरती निघतात. बघा काय जबरदस्त दिसायला लागलेत. आता एका बोलमध्ये हे काढून घेऊया आणि लगेचच याच्यामध्ये दुसरी बॅचही आपल्याला भाजून घ्यायची आहे. दुसऱ्या बॅचचे शेंगदाणे घालताना परत एकदा गॅस फुल करायचा आणि मग ते शेंगदाणे त्याच्यात घालायचे. अगदी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणेच 1-2 मिनिटं फुल गॅसवरतीच हेही भाजून घ्यायचे आणि त्यानंतर मग गॅस बारीक करून सतत हलवत हे आपल्याला भाजत राहायचे. सुरुवातीला जेव्हा आपण शेंगदाणे या मिठामध्ये घालतो ना, तेव्हा याला भरपूर सारं मीठ लागतं खरं, पण जसजसे आपण हे भाजत जाऊ ना तसं त्याचं सगळं मीठ निघून जातं. आणि काळजी करू नका, अजिबात म्हणजे अजिबात खारट वगैरे होत नाहीत. एकदम परफेक्ट असं मीठ लागतं याला. आपण आधी जे मीठ घातलं होतं ना शिजताना, तितकंच मीठ याला लागतं. त्यामुळे शेंगदाणे शिजवताना मीठ पुरेसं घालायचं. तर इथंही आपली शेंगदाण्याची दुसरीही बॅच भाजून झालेली आहे. काढून घेऊया. तोपर्यंत तुम्हाला दुसरी टिप सांगते. तर मिठामध्ये शेंगदाणे घातल्यानंतर ते सतत हलवतच भाजून घ्यायचे. मिठामध्ये तसेच ते सोडून द्यायचे नाहीत, नाहीतर ते मग एकसारखे भाजत नाहीत आणि छान असे कुरकुरीतही होत नाहीत. एक बॅच भाजण्यासाठी साधारण मंद गॅसवरती 8 ते 9 मिनिटे वेळ लागतो. तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे हे तयार झाले कसं ओळखायचं. जेव्हा शेंगदाणे भाजले जातात ना, तेव्हा त्याच्या सालांना तडा जाते आणि हातावरती चोळल्यावरती ती सहजपणे बाजूला होतात. तेव्हा ओळखायचं की आपले शेंगदाणे भाजले गेले. तर येणाऱ्या आषाढी एकादशीसाठी असे खारे शेंगदाणे घरच्या घरीच बनवून बघा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पुढचे फराळाचे व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.